म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा चांगली लोक इलेक्शन लढू शकतात, लोक त्यांना प्रतिसाद देऊ शकतात. शेवटी हारजीत ही चालूच असते. अतिशय मतदारांनी संयमित भूमिका घेतलेली दिसते. अतिशय म्हणजे आपण असं म्हटलं निकालाचे ॲनालिसिस केला तर ही जी निकाल जो लागला तो सर्वसमावेशक लागलेला आहे. काही चांगली लोक पण या निकालामध्ये पराभवाचा सामना करावा लागला त्यांना. याशिवाय हे धक्कादायक निकाल आहेत जे लोकांना किंवा धर्माकरांना अपेक्षित नव्हते, पण हे निकाल म्हणजे समाजमनाला सुद्धा विचार करायला भाग लावणारे निकाल आहेत. हे 24 तास समाजाला उपलब्ध राहून सुद्धा त्याच्या पदरी जर अपयश येत असेल तर किती काम करावं लोकांसाठी याचा विचार करायला लावणारी ही सर्व घटना आहे. पण तरी जे निवडून आले त्यांचे म्हणजे अनेक वर्षापासून पराभवातून ते संघर्ष करत होते. त्याच्यामुळे त्या विजयी उमेदवारांचं पण हे मोठं यश म्हणावं लागेल. या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन. आणि पराभूत म्हणजे त्यांनी चांगलं काम करावं, पराभूत उमेदवारांनी याच्यावरती वचक ठेवावा आणि लोकशाही अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे. लोकांचा हा समज मोडून टाकला की निवडणूक म्हणजे मटण, निवडणूक म्हणजे दारू. म्हणजे ज्या वेळेला अनेक राज्य लेवलचे नेते सांगतात पुण्याचे बी खा मटण पण दाबा या पक्षाचे बटन, तर अशी हताश परिस्थिती असताना लोकनायक न्यूज